आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून वाई तालुक्यामध्ये जे 1800 घरकुल मंजूर झालेले आहेत त्या घरकुलधारकांना मिळणाऱ्या मोफत वाळूच्या प्रश्नावरती आज मोठ्या संख्येने वाई तालुक्यातील घरकुल लाभार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत। मागच्या जवळपास 1.5 महिन्यापूर्वी आम्ही करत असणाऱ्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश आले आणि राज्य शासनाने प्रत्येक घरकुलधारकाला मोफत वाळू देण्याचा शासन आदेश केला, ज्यामध्ये 5 ब्रास वाळू ही प्रत्येक घरकुलधारकाला मोफत मिळणार असं प्रामुख्याने त्यामध्ये मांडण्यात आलं होतं। त्यावर लाभार्थ्यांच्या माध्यमातून त्याला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आणि राज्य शासन आपला फार बारकाईने विचार करत आहे हे त्यामधून सिद्ध झाले। प्रथमतः मागच्या अनेक वर्षांपासून पहिल्यांदाच घरकुल लाभार्थ्यांना घर बांधण्या अगोदर 15,000 रुपयाचा हप्ता राज्य शासनाने दिला। हा एक अभिनव निर्णय होता आणि त्याचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रामधून लोकांकडून करण्यात आलं। तदनंतर घरकुलसाठी जो काय 1,52,000 रुपयाचा निधी असतो त्यामध्ये सुद्धा 50,000 रुपयाने वाढ होईल अशी सुद्धा घोषणा शासनाच्या माध्यमातून करण्यात आली। मात्र वाळूसाठी जो आदेश शासनाने केला त्या आदेशाची वास्तविक स्वरूपात अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही। 1800 प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल यापैकी 50 सुद्धा घरकुलधारकांना आत्तापर्यंत मोफत वाळू मिळालेली नाही। म्हणजे आजही 1750 घरकुल लाभार्थी या मोफत वाळूपासून वंचित आहेत आणि यावर मागच्या जवळपास 1-1.5 महिन्यांपासून आम्ही सातत्याने महसूल प्रशासनाशी संपर्क साधतोय, मात्र त्यांच्याकडून अद्यापही आम्हाला योग्य प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही। आम्ही कृष्णेच्या कुशीत राहणारी मंडळी, कृष्णे माईचा उगमस्थान असणारा आणि कृष्णेवर असणारा पहिलं धरण ज्या तालुक्यामध्ये आहे तो तालुका म्हणजे आमचा वाई तालुका। जर तुम्ही बघितलं तर 50 ते 60% गावं हे कृष्णेच्या नदीच्या लगत असणारी आमची गावं आणि आमच्याच आईच्या पोटात असणारी वाळू जर आम्हाला शासनाच्या माध्यमातून मिळत नसेल तर मात्र आम्ही काय केलं पाहिजे हा मोठा प्रश्न आज आम्हा सर्वांसमोर या ठिकाणी निर्माण झालेला। आमच्या हक्काची नदी, आमच्या हक्काचं पाणी आणि आमच्या हक्काची वाळू यासाठी जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर त्यासारखी कुठली दुर्दैवी गोष्ट नाही असं मी समजतो। शासन आम्हाला फुकट देतंय पण सरकारी यंत्रणा मात्र आमच्यापर्यंत ती दिलेली फुकटची वाळू पोचवू शकत नसेल तर त्या सरकारी यंत्रणेच्या विरोधात रस्त्यावर का उतरू नये हा सर्वात मोठा प्रश्न आमच्या समोर आता निर्माण झालेला आहे। काल फक्त संध्याकाळी दुपारी 3 नंतर घरकुल लाभार्थ्यांना आम्ही फोन संपर्क साधला आणि 1800 पैकी जवळपास 200-250 लोकांनाच आम्ही संपर्क साधू शकलो। तर तेवढ्या 200-250 लोकांपैकी जर 100% लोक आज या ठिकाणी उपस्थित राहत असतील तर उद्या जर आम्ही 1800 लोकांशी संपर्क साधला तर काय होईल याचा विचार वाई तालुक्याच्या महसूल प्रशासनाने करणं गरजेचं आहे। मी जास्त काय बोलणार नाही, आता आम्ही निवेदन द्यायला वरती जाणार आहोत। मात्र यानंतर जर पुढच्या 8 दिवसामध्ये आम्हाला वाळूच्या अनुषंगाने योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर मात्र आम्ही सर्व 1800 लाभार्थी कृष्णा नदीत उतरून आंदोलन करू आणि तुमच्या सगळ्यांचा निषेध करू एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द करतो। भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चा छत्रपती शिवाजी महाराज की जय। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा